to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. नाशिकच्या अशोक खरात याच्या अटकेनंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. अशोक खरातची SIT मार्फत चौकशी केली जाते आणि त्याच्या चौकशीमधनं दररोज वेगवेगळे खुलासे सुद्धा समोर येतात. पण अशोक खरात ज्या पद्धतीने अघोरी पूजा करायचा किंवा महिलांना वेगवेगळे पूजा करायला सांगायचा, वेगवेगळ्या अघोरी प्रयोग करायचा, त्याच्यावरनं पुन्हा एकदा जादूटोणा विरोधी कायद्याची सुद्धा आता चर्चा होती आहे. या कायद्यामधल्या तरतुदींवर सुद्धा चर्चा केली जाते आहे. या कायद्यामधल्या तरतुदी, यातले नियम हे आणखीन कडक करायची सुद्धा मागणी केली जाते. या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर आहेत. मुक्ताताई, तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. मुक्ताताईंकडे जाण्यापूर्वी मला हा जो कायदा आहे त्याचा जो ड्राफ्ट आहे, खरं तर तो कायदा आपल्याला बघितलं 26 जानेवारी 2016 तो पब्लिश करण्यात आलेला आहे आणि 2013ला हा जो कायदा आहे तो अंमलात आणण्यात आला होता. डिसेंबरमध्ये हा कायदा आणण्यात आला होता. तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की 2013मध्ये ऑगस्टच्या महिन्यामध्ये दाभोळकरांचा तिथे निधन झालं होतं, त्यांचा खून करण्यात आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भातली चर्चा सुरू झाली होती. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात हा कायदा करण्यात आला होता, ज्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि RR पाटील हे त्यावेळेसचे गृहमंत्री होते. त्यावेळेस डिसेंबर महिन्यामध्ये हा कायदा अंमलात आणण्यात आला होता आणि त्यानंतर या कायद्यान्वये काही गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. पण पुन्हा एकदा या अशोक खरात प्रकरणानंतर या कायद्याची पुन्हा एकदा चर्चा केली जाते. आता या कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत, ती अगदी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपल्याला मुक्ता दाभोळकर यांच्याकडनं या सगळ्या कायद्यासंदर्भातली चर्चा करायची आहे आणि त्याचबरोबर या प्रकरणावर सुद्धा त्यांचं मत आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर या कायद्यामध्ये एक क्लॉज आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हा अधिनियम अंमलात आल्याच्या दिनांकापासनं कोणत्याही व्यक्तीने स्वतः किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत नरबळे आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा अशा स्वरूपाची कोणतीही कृती केली असेल आणि या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करून नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा याची जाहिरात, आचरण, प्रचार किंवा प्रचालन केलं तर तो या अधिनियमाच्या तरतुदीखाली अपराध ठरेल आणि अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती दोष सिद्ध झाल्यानंतर 6 महिन्यांहून कमी नसेल परंतु 7 वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि 5,000 रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु 50,000 रुपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडास शिक्षेस पात्र असेल. त्यामुळे त्यांनी हे काही क्लॉजेस दिलेले आहेत आणि शिक्षा किती होऊ शकते याचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. पण हा सगळा कायदा वाचल्यानंतर हे जे प्रथा आहेत किंवा अघोरी पूजा आहेत याच्याबद्दल सविस्तर फारसं लिहिण्यात आलेलं नाही आहे. त्याच्यामधले नियम हे फार काही करण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळेच या कायद्याचे अंमलबजावणी करण्यामध्ये अनेक अडचणी सुद्धा येत आहेत. आणि या संदर्भातच अंधश्रद्धा निर्मूलन समिती वारंवार आवाज उठवत आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला मुक्ता दाभोळकर यांच्याकडनं सुद्धा माहिती घ्यायची आहे. मुक्ताताई, मी तो क्लॉज वाचून दाखवला आणि हा कायदा तुम्हीही वाचलेला आहे, मीही अगदी गो थ्रू केल्याच्यामध्ये तर लक्षात येतं की ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या इतक्या क्लिअर नाही आहेत. त्याच्यामध्ये नियम आहेत ते फारसे काही ठळकपणाने देण्यात आलेले नाही आहेत. तुम्ही या कायद्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि तुम्ही सातत्याने याच्यामधल्या नियमांबद्दलची मागणी करत आहात, ती नेमकी काय आहे? कायद्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट म्हणजे कायद्याचा मसुदा असतो मान्य झालेला, तो विधिमंडळाने मंजूर केलेला असतो आणि त्यानंतर विधिमंडळ वेगवेगळ्या कायद्यांचे मसुदे तयार करत असतं, मंजूर करत असतं. त्यांना प्रत्येक क्षेत्रातल्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जे बारकावे असतात ते माहिती असण्याची काही शक्यता नसते. त्यामुळे कायदा झाल्यानंतर त्याचे नियम देखील तयार करावे लागतात वेगळ्या पद्धतीने, ती वेगळी प्रक्रिया राबवावी लागते. तर त्या कायद्याची प्रत्यक्ष जमिनीवरची अंमलबजावणी म्हणजे तुम्ही आता या कायद्याचा इंटेंट, हेतू वाचून दाखवला, हा हेतू प्रत्यक्षात यावा यासाठीच एक ब्रॉड फ्रेमवर्क या कायद्यामध्ये दिलेला आहे. जो कायदा पारित केलाय त्याच्यामध्ये बारकावेही दिलेले आहेत की 12 गोष्टी अशा नमूद केलेल्या आहेत की ज्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे, या संदर्भात काय शिक्षा असेल हे नमूद केलेलं आहे. पण अशा अनेक जागा राहतात की प्रत्यक्ष हा कायदा अंमलबजावणी त्याची करताना ती कोण करेल, कशी करेल, ती करताना ज्या प्रकारची विशिष्ट परिस्थिती या क्षेत्रातल्या गुन्ह्यामुळे निर्माण होते त्याचा विचार करून ते कसं केलं जाईल, याच्यासाठी हे नियम तयार होणं, कुठल्याही कायद्याचे नियम तयार होणं आवश्यक असतं.
तसेच जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार होणं आवश्यक आहे. एक मी तुम्हाला उदाहरण देते. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मला यवतमाळ मधनं एक फोन आला आणि त्या माणसाने मला असं सांगितलं की आता आमच्या जिल्ह्यामध्ये एक बाई आहे, ती अशा प्रकारचं जादूटोणा अघोरी उपचार करते आणि ती आत्ता माझ्या गावातनं 45,000 रुपये जमा करून घेऊन गेली असा आमचा अंदाज आहे वेगवेगळ्या भक्तांकडून तिच्या दरबारातून. तर आता समजा अशी एक माहिती मिळाली तर या माहितीचं काय करायचं, याची तरतूद, याचं नीट दिशा दिग्दर्शन या कायद्याच्या नियमांमध्ये झालं पाहिजे किंवा होऊ शकतं. अनिसच्या कार्यकर्त्यांना समजा ही माहिती मिळाली तर अनिसचे कार्यकर्ते काय सामान्य नागरिकच आहेत. आज आम्ही काय करतो, आज आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही कोणी तक्रारदार या संदर्भात तयार आहे का बघा. कारण गुन्हा, कुठलाही क्रिमिनल ऑफेन्स दाखल करायचा असेल तर एक ज्याच्या बाबत गुन्हा घडलाय अशी व्यक्ती हवी आणि मग गुन्हेगार असेल तर गुन्हा दाखल होतो. पण प्रत्यक्षात तुम्ही जर या कायद्याच्या तरतुदींकडे गेलात, नंतर आपण त्याच्याकडे जाऊ, तर नुसती माहिती मिळाल्यानंतर सुद्धा करता येण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत गुन्हा टाळावा यासाठी नियमांमध्ये ते नमूद करायला जागा आहे या कायद्यामध्ये, पण ते प्रत्यक्षात घडलेलं नाही. निश्चितच. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सध्या जो एक नवीन कायदा पास करण्यात आलेला आहे धर्मस्वातंत्र्याचा, त्याच्यामध्ये सुमोटो सुद्धा ऍक्शन पोलिसांना घेता येऊ शकते त्यांना जर अशी कुठली माहिती मिळाली तर याच्यामध्ये सुमोटो खरंच घेता येतं का? कारण मी जेवढा वाचलं त्याच्यामध्ये पोलीस काही सुमोटो ऍक्शन घेऊ शकतील अशी कुठली तरतूद नाहीये. कुठलाही जो कॉग्निझेबल ऑफेन्स असतो ना, दखल पात्र, त्याच्या नावातच आहे की तो गंभीर गुन्हा आहे म्हणून पोलीस त्याची थेट दखल घेऊ शकतात. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्याच्या बाबतीत देखील पोलीस अशा प्रकारचा गुन्हा घडलेला आहे हे त्यांना समजलं तर तक्रारदार नसताना देखील पोलीस गुन्हा दाखल करू शकतात. आणि काही वेळेला जेव्हा गंभीर गुन्हे घडलेले, उदाहरणार्थ माझ्या आठवणीप्रमाणे एक 10 वर्षापूर्वी सुमारे रत्नागिरीमध्ये एक पाटील बाबा नावाचा बाबा खूप त्याचा त्रास वाढला होता आणि तो लैंगिक शोषण देखील महिलांचं करायचा असे त्याच्यावर आरोप होते. तर तेव्हा तक्रारदार कोणी समोर येत नव्हता तर तिथल्या पोलिसांनी ते स्वतः तक्रारदार झाले होते. त्यामुळे तक्रारदार होणं पोलीस, किंवा आता तुम्ही जर का या कायद्याचा ड्राफ्ट बघितला तर त्या कायद्यामध्ये जे दक्षता अधिकारी या कायद्या अंतर्गत नेमण्यात आलेले आहेत पोलीस, त्यांना स्वतःहून पुढाकार घेऊन अशा प्रकारचे गुन्हे थांबवण्याचे देखील अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही कॉग्निझेबल ऑफेन्स मध्ये खरं तर पोलिसांना हा अधिकार असतो. तो जादूटोणा विरोधी कायद्याच्या बाबतीतही आहे. निश्चित. ताई, मला अनेक गोष्टी समजून घ्यायच्यात. म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये पुसटशी रेषा असते आणि त्यामुळे लोकांना फार याच्यात मधला फरक कळत नाही. त्यामुळे या कायद्यान्वये कुठली श्रद्धा मानायची, कुठली अंधश्रद्धा मानायची आणि त्याचा कुठे याचा अवलंब होऊ शकतो. कारण आता आपण ज्या प्रकरणावरून ही चर्चा करतोय, अशोक खरात या प्रकरणामध्ये, तो अंकशास्त्राचा तिथे तज्ज्ञ होता असं म्हटलं जायचं. लोक त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी येत होती. ज्योतिषशास्त्राचा सुद्धा त्याला अभ्यास होता असं म्हटलं जात होतं. त्यामुळे हे ज्योतिषशास्त्र असेल, अंकशास्त्र असेल, मधनं जर फसवणूक झाली तर मग या कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो का, किंवा त्याच्यावर कारवाई होऊ शकते का? लक्षात घ्या, या कायद्याचं नाव ब्लॅक मॅजिक किंवा जादूटोणा, जादूटोणा विरोधी कायदा असा आहे. इथे श्रद्धा अंधश्रद्धेची या कायद्यामध्ये कुठेही व्याख्या केलेली नाही आणि व्याख्या करण्याची आवश्यकताही नाही. हा कायदा काय म्हणतो की जिथे अघोरी कृत्य केली जातात, धर्माच्या नावाखाली अघोरी कृत्य केली जातात, त्यांना हा कायदा पायबंद घालतो. या कायद्यामध्ये 12 अशा गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याच्यासाठी अशा सचित्र पुस्तिका तयार करून घेतल्या की कोणत्या गोष्टी आहेत एक्झॅक्टली की ज्या या कायद्यानुसार गुन्हा आहेत. म्हणजे आता या खरात बाबाच्या बाबतीत जी घडलेली घटना आहे की तू गेल्या जन्मीची राधा आहेस, मी गेल्या जन्मीचा कृष्ण आहे, तर हे यातलं एक विविक्षित कलम आहे. तुम्हाला हे चित्र दिसत असेल, त्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की स्वतः
अलौकिक शक्ती असल्याचे किंवा कुणाचा तरी अवतार असल्याचे किंवा पवित्र आत्मा असल्याचे भासवून त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीला पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी वा प्रियकर होतीस असे सांगून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे, असं स्पष्ट ह्याच्यात म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठल्या गोष्टी गुन्हे आहेत हा कायदा श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या तात्विक विवेचनाबद्दल बोलत नाही, तर कोणत्या गोष्टी गुन्हे आहेत ह्याच्याबद्दल बोलतो. आणि यामध्ये तुम्हाला जादूटोणा विरोधी कायद्याच्या मंजुरीचा सगळा इतिहास माहिती असेल तर केवळ डॉक्टरांच्या खुनानंतर निर्माण झालेल्या जनक्षोभ आणि त्यावेळेच्या सरकारला याबद्दल वाटत असलेली काय म्हणायचं की लाज असं आपण म्हणू शकतो, यातून त्यांनी हा निर्णय घेतला आणि हा कायदा मंजूर झाला. पण या कायद्यामध्ये केवळ 12च कलमं ठेवण्यात आली. मूळ ड्राफ्ट मध्ये होती ती सगळी कलमं काही याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आली नाही. त्यामुळे ज्योतिषांचं काय करायचं, त्यांना या कायद्याच्या कक्षेत आणायचं का, हा नव्याने विचार करण्याची गरज आहे. कारण तुम्ही आता ही आत्ताची केस जरी बघितलीत तरी नंतर मंत्र तंत्र आणि शोषणाकडे घेऊन जातात, पण लावलेला मूळचा गळ हा अंकशास्त्र आणि ज्योतिष हा होता. त्यामुळे खरं तर अशी ही मागणी आहे की ज्योतिषातल्या कुठल्या गोष्टी या जादूटोणा विरोधी कायद्याच्या कक्षेत येऊ शकतील याचाही विचार करणं आवश्यक आहे. आणि याबरोबर इतर कायदे जे आहेत त्या संदर्भात देखील म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट असेल त्याचा सारखा वापर देखील या कायद्याच्या सोबत ज्योतिषाच्या बाबत कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. पण आज तरी अंकशास्त्र, फलज्योतिष या गोष्टी या कायद्याच्या कक्षेत नाहीत. किंवा एक अतिशय नेहमी प्रश्न अनिस कार्यकर्त्यांना सगळे विचारतात तो म्हणजे प्रसार माध्यमांमधनं, टीव्ही सिरियल मधनं इतकं जे प्रचंड मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरवल्या जातात, तर तुम्ही याबद्दल काही करत का नाही. तर सिरियल मधनं अंधश्रद्धा पसरवणं या कायद्यान्वये बंद करता येणं शक्य नाही. तर या कायद्यामध्ये विशिष्ट 12 गोष्टी दिलेल्या आहेत, त्या देखील प्रभावीपणे अंमलात आणल्या तर खूप साध्य होऊ शकेल, खूप काही साध्य होऊ शकेल. असं नाहीये की तो कायदा डायल्यूट आहे. मुक्ताई, प्रेक्षकांना समजण्यासाठी त्या 12 गोष्टी कुठल्या त्या अगदी संक्षिप्त सांगू शकाल का, जेणेकरून जी लोक आपला इंटरव्ह्यू बघत असतील त्यांना सुद्धा या गोष्टी कळू शकतील आणि जेव्हा ज्यांच्या कोणासोबत अशा गोष्टी घडल्या असतील तर ते या कायद्यान्वये गुन्हा सुद्धा दाखल करू शकतील. हो, या 12 गोष्टींचा एक परिशिष्टच अनुसूची या कायद्याच्या शेवटी देण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये पहिलं हे आहे की भूत उतरवण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला दोराने किंवा साखळीने बांधून ठेवणे, तिला चापकाने मारणे, पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, छताला टांगणे, केस उपटणे, अंगावर तापलेल्या वस्तूंचे चटके देणे, तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्ठा घालणे, अशा प्रकारच्या कोणत्याही कृती करणे. आता ही जी मी तुम्हाला यादी वाचून दाखवली ती असं वाचून आपल्याला वाटू शकतं की कुठे हे घडतं, तर या यादीतल्या प्रत्येक गोष्टीबाबत महाराष्ट्रात गुन्हा दाखल झालेला आहे ऍक्च्युली. म्हणजे जबरदस्तीने विष्ठा खायला लावण्याचा गुन्हा पण महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. म्हणजे जवळपास 2000 गुन्हे या कायद्याखाली दाखल झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीतले गुन्हे दाखल झालेले आहेत. दुसरं कलम आहे एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्काराचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे, अशा चमत्कारांचा प्रचार प्रसार करून लोकांना फसवणे आणि दहशत बसवणे. म्हणजे तुम्ही जर अंगात किंवा अंगात येऊन मी काहीतरी चमत्कार करू शकतो असं म्हणून दहशत निर्माण करत असाल, भीती निर्माण करत असाल, ते या कायद्यात येतं. तिसरं कलम आहे अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने ज्यामुळे जीवाला धोका होतो किंवा जीव घेण्यात जखमा होतात अशा प्रथांचा अवलंब करायला सांगणे. चौथं आहे मौल्यवान धातू, गुप्तधन आणि जलस्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने किंवा भानामती या नावाने कोणतेही अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्य आणि जादूटोणा करण्याचा सल्ला देणे. पाचवा आहे आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून किंवा एखाद्या व्यक्तीत अतिंद्रिय शक्ती असल्याचे आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे. म्हणजे अंगात येऊन ज्या गोष्टी सांगितल्या जातात, ज्या अगदी आपल्या आजूबाजूला घडणारी नेहमी गोष्ट असते, तर त्याच्याशी हे संबंधित आहे. अशीच इतर कलम आहेत त्याच्यामध्ये जारण मारण करणे किंवा चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे,
असं खूप वेळेला आपल्याला हे जे बाबा बुवा असतात ते देखील ही गोष्ट करतात की एखाद्या गोष्टीचं कारण सांगताना ते कुणावर तरी बालंट घेतात असं म्हणतात त्याला, की ते दुसऱ्या व्यक्तीच्या त्याच्यामुळे ही गोष्ट घडते, तुझा बैल सापडत नाही, तुझ्या गायीचं दूध आटलं, याचं कारण काय आहे तर अमुकची वाईट नजर. तर असं कोणावर तरी संशय घेणं हा देखील या कायद्याने गुन्हा आहे. कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यास वैद्यकीय उपचारांपासून रोखणे, बोटाने शस्त्रक्रिया करून गर्भवतीच्या गर्भाचे लिंग बदलणे, आणि हे मगाशी वाचून दाखवलं ते तू गेल्या जन्मीची राधा होतीस, मी गेल्या जन्मीचा कृष्ण होतो असं सांगणं. आणि 12वं कलम आहे शेवटचं, एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये अमानवी शक्ती असल्याचे भासवून त्याद्वारे अन्य व्यक्तीची लुबाडणूक करणे, अशी ही 12 कलम आहेत. बरोबर. पण निश्चितच आता आपण या सगळ्या कलमांचा अर्थात आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे हे सुद्धा पाहिलेलं आहे. लोकांना सुद्धा हा कायदा वेबसाईटवर जाऊन पूर्ण त्याची PDF सुद्धा डाउनलोड करून ते वाचता येईल. पण मुक्ताताई, मला या सध्याच्या प्रकरणाकडे यायचं ज्याच्यावरनं सगळी चर्चा सुरू झालेली आहे. अशोक खरात हा एक बाबा म्हणून तिथे त्याचा लौकिक होता, त्याची ट्रस्ट सुद्धा होती आणि तिथे तो मग कोणाच्या लग्नामध्ये दोष असेल तर त्यांना खडे द्यायचा, कोणाला काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना समुपदेशन करायचा, त्यांच्याकडनं पैसे उकळायचा. असे अनेक बाबा आपण महाराष्ट्रामध्ये बघतो, पण त्यांच्यावर फारशी कारवाई होताना दिसत नाही. या बाबाच्या जवळ तर अनेक राजकीय नेते सुद्धा जात होते, अनेक आमदार सुद्धा जात होते, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. जर नेते आणि आमदारच अशा लोकांकडे जात असतील, लोकप्रतिनिधीच जर अशा बाबांकडे जात असतील, तर अर्थातच सामान्य लोकांचा सुद्धा विश्वास या सगळ्याकडे बसू शकतो. या प्रकरणानंतर अनिसने अनेक आवाज सुद्धा उठवलेला आहे. एक तर तुम्ही या प्रकरणाकडे कसं बघता आणि त्यानंतर लोकप्रतिनिधींचा या बाबाशी असलेला संपर्क याच्याविषयी कसं बघता? आम्ही या प्रकरणाकडे असं बघतो की फक्त या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागणं एवढ्या पुरतं आपलं मर्यादित उद्दिष्ट असता कामा नये. तो तर छडा लागलाच पाहिजे, तो तपास निष्पक्षपातीपणे झालाच पाहिजे. पण असे बाबा अक्षरशः प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत, कैक आहेत. तर त्यांच्या बाबतीत आपल्याला वेळीच त्यांना आवरता आलं पाहिजे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने असा निर्णय घेतलाय की प्रत्येक जिल्ह्यामधल्या अशा काही अगदी जबरदस्त शोषणाचे प्रकार ज्यांच्या दरबारामध्ये चालू आहेत पण जिथे तक्रार करायला भक्त समोर येत नाहीयेत, अशा बाबांची यादी करून आम्ही तिथल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना देणार आहोत. सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही ऑलरेडी अशा प्रकारे तयार पण केलेली आहे, इतर जिल्ह्यांमध्येही करू की पोलिसांनी त्याच्याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे की हे तुम्हाला कळतंय आता ऑफिशियल सोर्सेस मधनं की चळवळीकडनं की त्याबद्दल तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा. कारण फक्त एकट्या अशोक खरातचे लागेबांधे आहेत मोठ्या लोकांशी असं नाही, हे सगळे बाबा बुवा जे असतात ते मोठ्या जनसमुदायाला कमांड करत असतात. त्यामुळे त्या ठिकाणच्या प्रतिथयश आणि प्रतिष्ठित लोकांशी त्यांचे संबंध निर्माण झालेले असतातच. त्यामुळे ते अशोक खरात एवढे मोठे झालेले नसतील तरी ही प्रक्रिया चालूच झालेली असते. त्यामुळे आम्ही एकतर अशा प्रकारे हे प्रकरण पुन्हा घडू नयेत यासाठी ही गोष्ट करणार आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या मार्फत देखील आम्हाला असं आवाहन करायला आवडेल की जेव्हा म्हणजे आजही आम्हाला अनिस कार्यकर्त्यांना वेळोवेळी महिलांचे असे फोन येत असतात ज्याच्यात त्यांच्या बाबतीत अशा घडलेल्या घटना बोलून दाखवतात, पण महिला तक्रार करायला तयार नसतात, त्यांचे कुटुंबीय तक्रार करायला तयार नसतात. तर आम्ही एक फोन नंबर देखील देणार आहोत आणि त्या फोन नंबरवरती ज्या महिलांना अशा प्रकारच्या घटनेला वाचा फोडण्यासाठी मदत हवी आहे त्यांनी जरूर अनिसशी संपर्क करावा असं आवाहन आम्ही करणार आहोत. तिसरी गोष्ट म्हणजे जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम होणं आवश्यक आहे. कारण आता आपण जे सगळं बोलतोय की एक केस आली, एक बाई अशी समजा पुढे आली तर ती पोलीस स्टेशन पर्यंत जाण्यासाठी हिंमत बाळगेल, पण त्याच्यानंतरची प्रक्रिया काय असावी हे स्पष्ट केलं गेलं पाहिजे. आज ती बाई जाते, मग तिला पोलीस स्टेशन मध्ये अनेकदा कोणी ती आधीच खूप हिंमत करून आलेली असते, मग तिला कोणी दाद देत नाही, मग ती अनिस कार्यकर्त्यांना फोन करते, मग अनिस कार्यकर्ते पाठपुरावा करतात किंवा करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा ह्याच्यामध्ये त्याऐवजी जर साधा नियम असा असला की अशा आलेल्या व्यक्तीचा जबाब घ्यावा लिहून आणि त्याच्यानंतर त्याचा चौकशी अहवाल सादर करावा, असे काही जर नियम असले तर अशा खूप व्यक्ती समोर येतील, स्वतःकडची रेकॉर्डिंग देतील.
तर या प्रकारचे नियम होणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अजून महाराष्ट्र शासनाने स्वतःहून एक शासन निर्णय काढला एक 3-1 वर्षांपूर्वी, 2 वर्षांपूर्वी. त्याच्यात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष असावेत असं म्हटलंय. हे कक्ष पण फक्त कागदावर आहेत. तर या कक्षांमध्ये पत्रकार, अनिस कार्यकर्ते, सामान्य महिला मंडळातल्या महिला यांना सहभागी करून जर का यांची महिन्याला फक्त जरी एक मीटिंग झाली तरी तुम्हाला तालुक्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी घडतायत हे 101% समजू शकतं. पोलिसांना खरं तर माहिती असतं सगळं, पण तरी ते कागदावर येऊ शकतं या सगळ्या लोकांकडून आणि मग पोलिसांना उत्तरदायित्व निर्माण होऊ शकतं. तर या काही गोष्टी आहेत की ज्याची आम्ही मागणी करणार आहोत. आणि ज्योतिषाविरुद्ध देखील जादूटोणा विरोधी कायद्याच्या कक्षेत ते आणता येईल का, आणि जर ते शक्य नसेल तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टचा कसा वापर करता येईल, हा जो ज्योतिषाच्या नावे टाकलेला गळ आहे त्या संदर्भात. तर या अशा आमच्या विविध मागण्या असणार आहेत. निश्चित. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या ज्या महिलांवर हे अत्याचार झाले किंवा या शोषणाच्या बळी ठरल्या, त्या ज्या संस्थेकडे दाद मागू शकत होत्या म्हणजे महिला आयोगाकडे, त्याच महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या जे बाबा होते त्यांच्या शिष्या होत्या किंवा त्यांना ते गुरु मानत होते. आणि त्यामुळे एक वेगळा मेसेज सुद्धा महिलांमध्ये गेला असण्याची शक्यता आहे. कारण दाद मागायची तर मग कोणाकडे मागायची असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला असेल. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? महिला आयोगाच्या अध्यक्षा जर त्यांच्या शिष्या असतील आणि असा जो बोंधू बाबा महिलांचं शोषण करत असेल तर मग महिला कशा पद्धतीने पुढे येणार अशा तक्रारी करण्यासाठी? अगदी खरं आहे. मला वाटतं की सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीनं किंवा नेतृत्वानं वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं अनिवार्य आहे असा आपला सामाजिक व्यवहार असणं आवश्यक आहे. पण आज हे अजिबात दिसत नाही. म्हणजे कुठे याआधीही असे पुढारी होते, नेते होते की जे बाबा बुवांच्या कच्छपी लागलेले होते, त्यांचे भक्त असायचे, पण आजही त्याच पद्धतीने सामाजिक वर्तन चालू आहे. त्यामुळे मला वाटतं हा एक संकेत समाज जीवनामध्ये असणं खूप आवश्यक आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन मानणारी व्यक्ती, आणि महिला आयोगाच्या बाबतीत तर ते अनिवार्य आहे असं वाटतं की तुमचा जसा लैंगिक शोषण याबद्दलचा तुमचं झिरो टॉलरन्स असला पाहिजे की या गोष्टीबद्दल तुम्हाला समजलं तर महिला आयोगाच्या व्यक्तीने बायकांना शहाणपण न शिकवता त्या घटनेच्या खोलात गेलं पाहिजे. तशा पद्धतीने मला वाटतं महिला आयोगाच्या शीर्षस्थानी असलेली व्यक्ती ही 100% वैज्ञानिक दृष्टिकोन मानणारी असली पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांचं शोषण आणि बुवाबाजी, स्त्रियांचं शोषण आणि तथाकथित ज्योतिषी या सगळ्यांचं लिंक्स इतक्या वेळेला वाघमारे बाबापासून 80च्या दशकातल्या आत्ताच्या खरात बाबापर्यंत जर समोर आलेले आहेत तर महिला आयोगाची अध्यक्ष ही 100% महाराष्ट्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन मानणारीच असली पाहिजे ह्याच्या पुढच्या काळामध्ये. निश्चित. अगदी शेवटाकडे येताना हा कायदा तरी जरी त्या काळच्या आघाडी सरकारकडे झाला असला तरी सुद्धा त्यानंतरच्या आलेल्या सरकारने याच्यामध्ये फारशी कुठली तरतूद केली नाही किंवा जसं आपण चर्चा करतोय की कुठले नियम अटी सुद्धा याच्यामध्ये घालण्यात आलेले नाही आहेत. अजूनही या कायद्यामध्ये भरीव कुठलीही जी तरतूद आहे ती करण्यात आलेली नाही आहे. सध्या आपण बघितलं तर याच्याबद्दल बोलतायत लोक फार, पण काही पुढची पावलं उचलण्यासाठी काही चर्चा होती असं आपल्याला दिसत नाहीये. तुम्हाला काय वाटतं की आता आवाज राहिलेला नाहीये सरकारमध्ये किंवा याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी? जसे अजित पवार सातत्याने म्हणायचं की आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जातो, दाभोळकरांचे विचार घेऊन पुढे जातो, सरकारमध्ये असा कुठला आवाज राहिलेला नाही जेणेकरून याच्यामध्ये भरीव काम करू शकेल किंवा त्याच्या अनुषंगाने काही होईल? मला वाटतं की कुठल्याच सरकारचा अनुभव काही खूप आशादायी होता असं नाही म्हणता येणार. कारण असता तर याच्या 12 वर्षात 13 वर्षात जी सरकार येऊन गेली त्यातल्या एका तरी सरकारनं ते केलं असतं. पण हे चळवळीचं आणि नागरिकांचं आपलं कामच आहे की शासनासमोर हा विषय मांडत राहणं. आणि त्यामुळे आम्ही असंही ठरवलेलं आहे की आम्ही एक ड्राफ्ट स्वतः तयार करण्याच्या प्रक्रियेत आहोत. तो ड्राफ्ट देखील आम्ही यानंतर काय पोलीस महासंचालक आणि माननीय मुख्यमंत्री यांना सादर करू. ह्या कायद्याच्या नियमांचा ड्राफ्ट कसा असावा याबद्दलचं आमचं जे चळवळीतील कार्यकर्ते म्हणून मत आहेत. आणि शासनाने त्याला ज्या अशा प्रकारच्या घटना घडण्यासाठी शासन कटिबद्ध, घडू नयेत यासाठी शासन कटिबद्ध असेल तर त्यांनी ह्याला प्रतिसाद देण्याची आम्ही निश्चित
कार्यकर्ते म्हणून अपेक्षा पण बाळगू. मुक्ताताई, अशा केसेसमध्ये म्हणजे या खराच्या केसेसमध्ये पण सध्या जशी माहिती येते की अनेक अधिकारी सुद्धा इन्व्हॉल्व्ह असल्याचं समोर येतं आहे. अनेक प्रकरणांमध्ये बघतो की पोलीस सुद्धा अशा बुवाबाबांचे भक्त असतात किंवा त्यांना गुरु मानत असतात. तर अशा वेळी मग गुन्हा दाखल करून घेणं शक्य खरंच होतं का, किंवा त्यांच्यावर सुद्धा ते खरंच असे कुठली व्यक्ती आली त्यांच्याकडे गुन्हा दाखल करून घेण्यासाठी तर खरंच करून घेतात का, हा सगळा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात काही करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का, किंवा त्याच्यासाठी काही केलं पाहिजे का? प्रत्येक पोलीसच असा असतो असं नाहीये, लक्षात घ्या की पोलिसांमध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी न मानणारे लोक असतात आणि अशा प्रकारच्या गोष्टी मानणारे आणि करणारे लोक असतात. त्यामुळे निश्चित या संदर्भामध्ये पोलिसांचं प्रशिक्षण पण झालं पाहिजे, कारण ते पण या समाजाचाच भाग आहेत आणि त्यांना जर या सगळ्या गोष्टी खरंच घडतात असं वाटत असेल तर ते तुम्ही म्हणता तशा पद्धतीने स्वतःच याच्या कच्छपी लागलेले असू शकतात. त्यामुळे या कायद्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष उदाहरणार्थ जे तयार केलेले आहेत ते कक्षांची जबाबदारी ज्या पोलिसाकडे असेल तो पोलीस स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोन मानणारा आहे की नाही हे तपासलं पाहिजे. म्हणजे तुम्ही महिला कक्षाची जबाबदारी ज्या पोलिसाकडे द्याल त्याचं स्वतःचं वर्तन कसं आहे महिलांच्या बाबतीत हे बघणं जितकं आवश्यक आहे तितकं हे आवश्यक आहे. निश्चित. अगदी या मुलाखतीच्या शेवटी तुम्ही लोकांना काय आवाहन कराल, कारण अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक वर्षांपासून या सगळ्यामध्ये काम करते आहे, अनेक महिलांना या सगळ्यामधनं बाहेर काढलेलं आहे, अनेक जे अनिष्ट रूढी परंपरा आहे त्याच्यावर सातत्याने आवाज उठवत आलेली आहे. लोकांना, खास करून महिलांना काय आवाहन कराल, कारण या सगळ्यामध्ये आपण या प्रकरणामध्ये बघितलं तर महिला मोठ्या प्रमाणात बळी ठरलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? महिलांना आम्ही हे आवाहन करू की बाईला असंच घडवलं जातं की तिने स्वतःच्या बुद्धीनं विचार करू नये. आधी वडिलांच्या, नंतर नवऱ्याच्या, नंतर मुलाच्या, या सगळ्याच्या सांगण्यानुसार तिने जगावं आणि या सगळ्यातच कुठेतरी तिला वाटेत, बघा ना, या सगळ्या विचारसरणीशी बाबा बुवाच्या सल्ल्यानं जगावं हा विचार अगदी जवळून जोडलेला विचार आहे. त्यामुळे आपण आता महात्मा फुल्यांच्या द्विजन्म शताब्दी वर्षात जगणाऱ्या महिला आहोत महाराष्ट्रातल्या आणि आपल्याला स्वतःच्या बुद्धीनं स्वतःच्या आयुष्यातले निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. आपण असेच निर्णय स्वतःच्या बाबतीत घेऊ, दुसऱ्या लोकांची मतं ऐकून घेऊ, पण निर्णय मात्र केवळ आणि केवळ स्वतःच्या बुद्धीनं घेऊ. ही हिंमत प्रत्येक बाईनं बाळगली पाहिजे आणि त्याची सवय करून घेतली पाहिजे. कारण माणूसपणाची ती एक खूण आहे, स्वतःच्या बुद्धीनं विचार करणं ही एक बेसिक खूण आहे अगदी. तर मला वाटतं की बायकांनी ही जर एक गोष्ट पाळली तर त्यांना कुणीही काही करायला सांगेल, तू अमुक व्रतवैकल्य कर सांगेल, तू तमुक कर्मकांड कर सांगेल, पण स्वतःच्या बुद्धीनं विचार करून ठरवावं की यातलं काय निवडायचंय. आणि भीती, मोह या ज्या भावना आहेत, मानवी भावना, त्यांना आपण विवेकी पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे. त्यातनं आपली कधीच माणूस म्हणून सुटका होणार नाहीये, कोणाचीच होणार नाहीये. असं असताना या भावना कशा हाताळायच्या आणि ज्याच्यामुळे आपण दुसऱ्या कोणाच्या ताब्यात जाणार नाही या भावनांच्या, आपल्या भावनांपोटी, याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे मी तिसरं आव्हान परत एकदा रिपीट करेन की जर का कुठल्या महिलांना अशा प्रकारच्या बुवाबाजीमुळे, ज्योतिषांमुळे त्यांचं शोषण झाल्याचा त्यांचा अनुभव असेल तर त्यांनी पोलिसांना ज्याप्रमाणे त्यांनी संपर्क करायला हवा त्याप्रमाणे त्यांना आवश्यकता वाटल्यास ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी देखील संपर्क करू शकतील. निश्चितच अनेक गोष्टी, अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अशोक खरात नंतर सुद्धा कशा पद्धतीनं लोकांना फसवलं जात आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे. या कायद्याबद्दल मुक्ताताई तुम्ही सविस्तर सांगितलं, काय करायला हवं याच्याबद्दल सांगितलं आणि तुम्ही वेळ दिलात आमच्याशी संवाद साधत, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि जसं आपण बघतोय की संविधानामध्ये पण खरं तर तरतूद आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यामुळे असे जेव्हा प्रकार होतात तेव्हा खरंच लोक याचा विचार करतात का आणि खरंच विवेकी वागतात का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. तुमची मतं या सगळ्या संदर्भातली काय आहेत ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.